पुढची बातमी, नाशिकच्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलंय। रस्ता खचल्यामुळे गंगापूर रोडवरील नवशा गणपती परिसरामध्ये एक डंपर 10 ते 12 फूट खोल खड्ड्यामध्ये पडला। रस्ते कामासाठी खडी उतरवत असताना ही घटना घडली। खडीचा डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात पडला। रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि सुरक्षा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सुदैवानं मोठी जीवितहानी यामध्ये टळलेली आहे। मात्र या घटनेमुळे शहरातल्या रस्त्यांची कामं आणि खड्डे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पालकमंत्र्यांकडून 80% खड्डे बुजवल्याचा आणि कामाच्या गुणवत्तेबाबतचा दावा करण्यात येतोय, तर दुसरीकडे ही मोठी दुर्घटना समोर येते। तर नेमकी काय दुर्घटना घडली याची भीषणता या दृश्यांवरून आपल्याला समजू शकेल। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि भर शहरामध्ये रस्ता खचलाय आणि 10 ते 12 फूट खोल खड्डा या ठिकाणी तयार झाला आणि त्या खड्ड्यामध्ये हे वाहन जाऊन पडलेलं आहे। त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न गेल्या काही आठवड्यांपासून ऐरणीवर आलेला आहे। अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि त्यानंतर शहरातले 80% रस्ते आम्ही बुजवले असा दावा गिरीश महाजन यांनी सुद्धा केलेला होता। मात्र हा खडीचा डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला। शुभम बोडके आपल्याला अधिक माहिती देईल याविषयी। शुभम, काय नेमकं घडलंय, कशामुळे हा रस्ता खचला, काय अपडेट्स मिळतात या घटनेबाबत? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन जे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत ते रस्ते आता खचताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच कामांचा जो दर्जा आहे आणि सुरक्षितता आहे त्यावर देखील आता प्रश्नचिन्ह उभं राहताना पाहायला मिळत आहे। ज्या नवशा गणपतीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हा जो डंपर आहे तो त्या ठिकाणी गेलेला होता आणि रस्ता खचल्याने जवळपास 10 ते 12 फूट खोल खड्ड्यामध्ये हा डंपर त्या ठिकाणी कोसळलेला आहे। खडीने भरलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या डंपरमध्ये वजन होतं। त्यामुळे एकूण जर बघितलं तर या सगळ्यामुळे नाशिकमधल्या ज्या नवीन करण्यात आलेले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या दर्जा संदर्भात आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहताना पाहायला मिळत आहे। नवशा गणपतीचा हा संपूर्ण परिसर आहे। मोठी या ठिकाणी दुर्घटना घडली असली तरी देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाहीये। खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासन असेल, पालकमंत्री असेल यांनी देखील खड्डे मोठ्या प्रमाणात बुजवल्याचा जो आहे तो दावा केलेला आहे। कामांची गुणवत्तेबाबत देखील त्या मोठ्या प्रमाणात दावा करताना पाहायला मिळतं। तर दुसरीकडे अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा नाशिकमधल्या रस्त्यांचा प्रश्न हा ऐरणीवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितपणे कोण कंत्राटदार हे काम करत होता आणि कशामुळे ही घटना घडली याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे। तूर्त धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीबद्दल।